शनिग्रह साधारण सूर्यमंडळातला 6व्या क्रमांकाचा हा ग्रह आहे. आकाराने जर गुरुनंतर जर कुठला मोठा ग्रह असेल तर तो आहे शनिग्रह. सूर्यापासून साधारण 1.4 अब्ज किलोमीटर अंतरावर बसलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता का शनी आपल्यापासून किती लांब बसलेला आहे. शनीचा जर विचार केला तर त्याच्याभोवती सुद्धा 7 कडा आहेत आणि ही कडा बर्फ आणि धुळीच्या कणांनी तयार झालेली आहेत. अतिशय संथ गतीने चालणारा हा ग्रह आहे. साधारण 2.5 वर्षात 30 अंशाने पुढे सरकतो. शनीच्या अंमलाखाली जी माणसं येतात, म्हणजे ज्या राशींबद्दल मी सध्या काही बोलणार नाहीये, त्या माणसांची वागणूक पण थोडीफार अशीच असते, थोडं संथ असतात. तुम्ही रोजच्या जीवनात बघा, जी माणसं वाईट कर्म करतात ना त्यांचं नेहमी चांगलं होत असतं आणि जी माणसं सातत्याने नेहमी चांगलं करत असतात ना काही प्रॉब्लेम्स त्यांना होत असतात. या ग्रहाविषयी मी एवढीच एक माहिती तुम्हाला सांगतो. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्याबद्दल ऐकलं होतं, न्यूटन्स लॉ बद्दल ऐकलं होतं, लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ऐकलं होतं, लॉ ऑफ एनर्जी बद्दल ऐकलं होतं. पण या सगळ्यामध्ये एक लॉला आपण रोजच्या जीवनात विसरून जातो आणि ते म्हणजे लॉ ऑफ कर्म सिद्धांत. जसे बाकीचे लॉ ॲप्लिकेबल आहेत, लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स पण आहेत, काही लॉ स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहेत, काही लॉ फिजिक्स बरोबर कनेक्टेड आहेत. पण लॉ ऑफ कर्माला विसरून चालणार नाही. कर्म सिद्धांत हा ग्रह सूर्यमंडळात, याचं वैशिष्ट्य असं आहे, हा कर्माचा अधिपती ग्रह आहे. सध्या मी इथे थांबवतो, नंतर भेटू.